किती दिवशी नात 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 दीपक भाऊजी म्हणून लाईट लावला वरती हा सर लावला छान ॲडव्होकेट कुमावत माझे शेजारी दीपक भाऊ बोराडे आणि आम्ही मागे 2 वर्षांपासून राहतो. त्यांचे सासरे रामराव दामू होळकर यांनी आज दुपारी 2:15च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी त्यांच्या घरच्यांनी बघितलं की कडी लावलेली आहे वरची. त्यांनी आरडाओरड केली तेव्हा माझी मिसेस गेली आणि त्यांनी जेव्हा उघडलं तेव्हा ते फॅनला लटकून त्यांनी आत्महत्या केल्याचं कळलं. मागील जवळजवळ 1-1.5 वर्षापासून ते मेंटली थोडेसे डिप्रेस होते. कारण दीपक भाऊ हे मागचे जवळपास समाजसेवेसाठी बाहेरच असतात आणि त्याच्यामुळे ते बुलढाणा त्यांचं नेटिव्ह सोडून यांच्याकडे इथं राहतोय. किमान घरच्यांना मदत होईल एक प्रकारे की ते जरी बाहेर असलं की आपल्याला घर समजा मुली आहेत सांभाळते. आणि मागं 4 दिवसापासून त्यांनी बोराडे साहेबांची तब्येत खराब झाली. ते व्हिडिओही त्यांनी पाहिले. कदाचित त्यांना असं त्या फार डिप्रेशन गेले आणि त्या डिप्रेशनच्या माध्यमातून त्यांनी आत्महत्या केली असावी असं आम्हाला वाटतं. या संदर्भात पोलिसांना वगैरे कळवण्यात आलं? हा, पोलिसांना कळवलं. त्यांनी ADR रजिस्टर केला आहे आणि चौकशी करूनही गेले. पंचनामा वगैरे केला त्यांनी. काय नाव? माझं ॲडव्होकेट ओमप्रकाश कुमावत. अमोल थोरात. आज दुपारी 2च्या सुमारास माझे सासरे रामराव होळकर यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. बऱ्याच 10-15 दिवसापासून डिप्रेशनमध्ये होते. कारण दीपक भाऊ बोराडे हे आंदोलन करत असताना इथं घरी कोणी नाही आणि त्यांच्या 2 मुली आहे. इथं घरी कोणी नसताना सासू आणि सासरे म्हणजे माझे सासू आणि सासरे हे इथं बऱ्याच दिवसापासून वास्तव्यास होते. त्याच्यानंतर आता बऱ्याच दिवसापासून ते व्हिडिओ वगैरे बघतायत किंवा व्हॉट्सअपवर फेसबुक लाईव्ह वगैरे बघायचे. तर त्याच्यामध्ये दीपक भाऊंची तब्येत वगैरे खूप खालावलेली होती. त्यांच्याशी बोलतानाही त्यांना बोलता सुद्धा येत नव्हतं. तर या तणावामध्ये बऱ्याच दिवसापासून ते होते आणि याच कारणास्तव त्यांनी आत्महत्या केल्याचा आम्हाला एक अंदाज आहे. काय नाव? माझं नाव अमोल मधुकर थोरात.